राज ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्यात काही मराठा तरुणांनी गोंधळ घातला होता। राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली होती। या प्रकरणी 11 मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती आरोप केलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यावरती हल्ला प्रकरणातल्या मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांची पाठराखण करत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे। 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली, त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का? आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का? तो कोणाकडे बसलेला आहे? याचा शोध अकोला पोलीस धाडसानं घेतील। जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। 9 ऑगस्टला क्रांतीदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार आक्रोश मोर्चा काढणार आहे। दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्यापूर्वी शहरातल्या मुख्य चौकात प्रहारकडून सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढणारे बॅनर्स लावण्यात आलेत। आक्रोश मोर्चाच्या आधी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात ही बॅनरबाजी केलेली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं कुस्ती स्पर्धेतलं पदक हुकलेलं आहे। 50 किलो फ्रीस्टाईल गटामध्ये अंतिम फेरी गाठणारी धाकड गर्ल कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलंय। तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्यानं विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला गेला। स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं। विनेश फोगाटचं वजन जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून हालचाली सुरू होत्या। मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीच्या वेळेला विनेश फोगाटचं वजन 100 किलोपेक्षा 50 ग्रॅम जास्त आढळून आलं। विनेश फोगाटला मंगळवारी एका दिवसात 3 लढती खेळाव्या लागल्या। या 3 लढती खेळण्यामुळे तिच्या शरीरातलं लिक्विड कमी झालं, म्हणून ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डिहायड्रेशन होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आलं आणि यामुळेच जेव्हा विनेश फोगाटचं वजन केलं तेव्हा पोटातल्या लिक्विडमुळे तिचं वजन वाढलं अशी शक्यता वर्तवली जाते। ओलंपिक संघ ने अंतर्राष्ट्रीय कुश्ती संघ से कड़ा विरोध भी दर्ज किया है। नेशनल भारतीय ओलंपिक संघ की अध्यक्षा पीटी उषा भी अभी पेरिस में है। प्रधानमंत्री जी ने स्वयं उसके साथ बातचीत करके उचित कार्यवाही करने के लिए, उचित एक्शन लेने के लिए भी उसको कहा गया है। 2024 को 50 किलोग्राम महिला कुश्ती के लिए वजन का निर्धारण 7:15 और 7:30 पेरिस समय के अनुसार रेपोचेज और फाइनल में भाग लेने वाले पहलवानों के लिए किया गया था। विनेश का वजन 50 किलो 100 ग्राम पाया गया, इसलिए वे स्पर्धा के लिए अयोग्य घोषित की गई। विनेश फोगाटचं वजन वाढल्यामुळे ती ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे। विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाईलच्या गटात खेळत होती, मात्र तिचं वजन 100 ग्रॅमनी जास्त भरल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय। स्पर्धेच्या नियमानुसार दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं, परंतु तिचं वजन जास्त आढळून आल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय आणि यामुळे विनेश फोगाटला रौप्य पदकही मिळणार नाहीये। दरम्यान विनेश फोगाटची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। डिहायड्रेशनमुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचं समजतंय, तर प्रोटोकॉल W नुसार भारतानं याबाबतचं अपील दाखल केलेलं आहे। और अब इनको अयोग्य घोषित कर दिया, तो कम से कम ये तो बनता ही है कि 3 फाइट जो हुई उस समय उनका वेट सही था, तो वो पदक तो बनता ही है। और अब जो इनको अयोग्य घोषित किया गया है, इसके लिए बहुत दुख है और इसके विषय में तो चाहूँगा कि फेडरेशन भी संज्ञान ले। सरकार से क्या उम्मीद करते हैं? सरकार से उम्मीद यही है कि जिन्होंने जो फाइट जीती है, कम से कम उसका तो श्रेय जाता ही है विनेश को।
खेलने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास। तो आज थी सारे देश की थी तो गोल्ड मेडल पर, और नजदीक जाके वो तो डिस्क्वालीफाई कर दी। मैं तो माँ बाप मेरे को तो दुख है, लेकिन सारे हिंदुस्तान को इस चीज़ का बड़ा दुख है जिसने पूरी आस उम्मीद थी जो गोल्ड मेडल किया और वो नजदीक जा कर के जो हो गया, तो सारे देश को दुख है चीज़। ऐसा कोई रूल है जो 100 ग्राम वजन बढ़ने से? देखिए, जो मेरे को पता लगा बजरंग योग संहिता से बात हुई थी तो 150 ग्राम वजन फालतू था, वो वजन नहीं आया ना, तो इस वजह डिस्क्वालिफाई कर दी। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची अपेक्षा ते पदक आपल्याला मिळावं अशीच होती आहे। आपल्या सगळ्यांची समस्त 140 कोटी भारतवासियांची इच्छा अपेक्षा पूर्ती होईल हे आपण त्या ठिकाणी बघत होतो आणि हा धक्कादायक विषय समोर आलाय। मला असं वाटतं की या धक्क्यामध्ये आमच्या खेळाडूंनाही सावरायची आणि आमच्या क्रीडाप्रेमींनाही आणि समस्त भारतीयांना सावरण्याची बुद्धी परमेश्वर देव अशीच प्रार्थना मी करेन। विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय खूपच वेदनादायी असल्याचं रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानींनी सांगितलंय। विनेश ही लढाऊ वृत्तीची असून यामधून ती निश्चितपणे कमबॅक करेल असा आशावाद अंबानींनी व्यक्त केलेला आहे। यावेळेला विनेशनं प्रत्येक वेळी आपल्या खेळातली ताकद दाखवून दिली आहे। यावेळी पुन्हा ती विजयी वाटचाल करेल अशी आशा नीता अंबानींनी व्यक्त केलेली आहे।